कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील घट होते आणि त्यामुळे कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरची वाहतूक देखील आता हळूहळू सुरुवात झालेली आहे। आता आपण बघू शकतो केरली गावाजवळची ही दृश्य आहेत। खरं तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानंतर या सगळ्या कोल्हापूर रत्नागिरी राज्य मार्गावर केरली गावाच्या ठिकाणी 7 ते 8 फुटाचं पाणी ह्या ठिकाणी होतं। त्यामुळे गेल्या 5 दिवसापासून हा राज्य मार्ग पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता। त्यामुळे रत्नागिरी असेल, पन्हाळा असेल, केरली असेल या सगळ्या गावांचा कोल्हापूरशी थेट संपर्क आहे ते तुटलेला होता। मात्र आता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये घट होते, पाणी सगळं ओसरू लागलेलं आहे आणि त्यामुळे आता आपण बघतोय की हळूहळू या सगळ्या मार्गावरची वाहतूक देखील अंशतः सुरू होत असल्याचं चित्र पाहायला मिळते। अजूनही रस्त्यावर आपण बघतोय 1 ते 1.5 फुटांचं पाणी आहे, मात्र तरी देखील वाहनधारक या सगळ्या पाण्यामधून वाट काढत कोल्हापूरच्या दिशेने येत असल्याचं चित्र पाहायला मिळते। तर कोल्हापूरवरून देखील लोक आता पन्हाळ्याच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर दररोज कामाच्या निमित्तानं हजारो नागरिक या सगळ्या रस्त्यावरून वाहतूक करत असतात, मात्र गेल्या 5 दिवसापासून ही सगळी वाहतूक ठप्प झालेली होती वाढलेल्या पाणी पातळीमुळे। मात्र आता ही सगळी वाहतूक हळूहळू का असेना सुरू होत असल्यामुळे या सगळ्या नागरिकांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे आणि अशाच पद्धतीनं जे काही प्रमुख राज्यमार्ग जिल्ह्यातील बंद झालेले होते ते देखील आता हळूहळू उघडे व्हायला सुरुवात झाली आणि त्यावरची वाहतूक देखील संथ गतीनं सुरू व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळे एक मोठा दिलासा जिल्ह्यातील नागरिकांना मिळाला असं म्हणावं लागेल आणि त्यामुळे 5 दिवसानंतर कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्ग पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।